गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारमध्ये भूकंप होईल अशी चर्चा सुरू आहे. बिहारचं नेतृत्व कुणी करायचे यावरून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि भाजपमध्ये शीतयुद्ध सुरू आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बिहारच्या नेतृत्व बदलाचे संकेत दिले. तेव्हापासून नितीश कुमार एनडीएमध्ये नाराज असल्याचे बोलले जात आहे. शिवाय नितीश कुमार एनडीएतून बाहेर पडले तर केंद्र सरकार अल्पमतात येऊ शकते अशी चर्चा सुरू आहे. याबाबतचे थेट वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले. केंद्रात भाजप नितीश कुमार यांचे 10 खासदार फोडण्याचा प्रयत्न करत आहे, त्यामुळे नितीश कुमार अस्वस्थ आहेत. त्यांनी वेगळा निर्णय घेतल्यास केंद्रातील मोदी सरकार अल्पमतात येऊ शकते असे वक्तव्य राऊत यांनी केले होते. पण राऊतांच्या या वक्तव्यावर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी परस्पर विरोधी वक्तव्य केले आहे. नितीश कुमार बाहेर पडले तरी केंद्र सरकार सुरक्षित आहे अशा आशयाचे वक्तव्य पाटील यांनी केले. पाटील यांच्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. जयंत पाटील म्हणाले, नितीश कुमारांकडे एकूण 12 खासदार आहेत. ते 12 खासदार बाहेर गेले तरी केंद्र सरकार अल्पमतात येईल असे दिसत नाही. त्यांच्याकडे सध्या 291च्या आसपास बहुमत आहे. त्यामुळे नितीश कुमार बाजूला झाल्याने केंद्र सरकार अल्पमतात येईल असे मला आकड्यांवरून तरी वाटत नाही. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.